नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी मात्र आता त्या गुंडाला पकडते, कारण तो चहाच्या टपरीवर तिला भेटलेला असतो. तो मात्र आता जानकीला बघून तेथून पळ काढतो. जानकी त्याला धरते आणि त्याची कॉलर वगैरे पकडून त्याला गचडण्याचा प्रयत्न करते, परंतु आता तो जानकीच्या हातातून सुटतो. तेव्हा आता लगेच तो पुढे पळत असतो, तर जानकी त्याच्या मागे त्याला पकडायला धावत असते. तेव्हा आता असं करता करता मात्र जानकी त्याला एका ठिकाणी पकडते आणि पकडल्यानंतर मात्र आता तो जानकीला अगदी गचंडत असतो. तिला अगदी मारण्याचा तो प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते धावतात आणि लगेच आता त्या गुंडाला चांगलं पकडतात, त्याला चोप देतात. बायका सुद्धा धावतात, जानकीची मदत करतात. आता मात्र जानकीला आधार मिळालेला असतो आणि शेवटी तो गुंड आता पकडला जातो. त्याला आता सगळे काही तेथे जमलेले लोक चांगले मारत असतात, अगदी त्याची अगदी मारून मारून धुलाई करतात. तेव्हा तो गुंड आता पकडल्यामुळे आणि आता ते लोक आता जानकीला विचारतात की ताई काय केलं यांनी, तुमची छेडछाड काढली की काय. तेव्हा आता एक बाई म्हणते की काय रे, अरे तुला घरी आई बहीण वगैरे कोणी आहे की नाही, आणि त्या ताईंची छेड काढतो. मागे लागतो तर तेथील माणसं म्हणतात की याला पोलिसांच्या ताब्यात देऊयात. तर आता त्या ताई म्हणत असतात की याला काय पोलिसांच्या ताब्यात द्यायचे, आपणच चांगलं याला अगदी चोळून काढायचे. म्हणून आता ते गुंडाची चांगलीच अगदी त्याला मारून लाल करतात. त्याला आता इतके मारत असतात, लाथा बुक्क्यांच्या अगदी सर्वजण तुटून पडलेले असतात. इतका मार आता सर्वजण त्या गुंडाला देत असतात. अगदी त्याला इतकं मारलेलं असतं. जानकी सुद्धा तेथेच असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने जे काही सांगितले तर लताबाई रागाने म्हणते की ठीक आहे, आता फक्त हे शेवटचं काम असेल आणि हे शेवटचं काम केल्यानंतर जर तू मला माझ्या मुलीचा पत्ता वगैरे सांगितला नाही तर मात्र मी तुझ्या घरच्या सर्वांना हे सांगेल, तू हे नाटक मला करण्यासाठी भाग पाडलं होतंस. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, अजून काही. तेव्हा आता सारंग तर खूप घाबरतो. सारंगला तर श्वास सुद्धा घेता येत नसतो. लताबाई तोऱ्यातच आता तेथून निघून जाते. तेव्हा आता सारंग खूप घाबरून ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या, बघितलंस का ती लताबाई काय म्हणाली, अगदी श्वास माझा अडकला होता, खरंच किती जीवावर बेतलं होतं. तेव्हा आता ऐश्वर्याला सुद्धा खूप टेन्शन असते. ऐश्वर्या म्हणते की एका क्षणाला मला असं वाटलं होतं की आता सगळं काही संपलं म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, अहो तुम्ही तर ऐश्वर्या आहात आणि तुम्ही असं काही इतक्या लवकर नाही संपून देणार. आणि हे बघा ऐश्वर्या, तुम्ही त्यांना सांगितलं का जानकी वहिनी त्यांची मुलगी आहे म्हणून. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अजिबात नाही, बिलकुल नाही, कारण त्या जानकीमुळेच माझ्या डॅडांना तुरुंगात जावे लागले. जे दुःख मी भोगलं ते दुःख मी तिला भोगायला लावणार म्हणजे लावणारच. त्या जानकीला मात्र मी तिच्या आईचं सुख कधीच मिळून देणार नाही. तेव्हा आता जानकी ते लोक इतके त्या गुंडाला मारत आहे आणि मारून मारून त्याला अगदी बेदम मारतील, म्हणून जानकीच आता त्या लोकांना अगदी हात वगैरे जोडून त्यांची माफी मागते. आणि हे बघा ते ओळखीचे आहेत आणि तुम्ही प्लीज त्यांना मारू नका, माझाच थोडासा गैरसमज झाला होता. तेव्हा मात्र जानकी सोडून द्यायला सांगते, परंतु आता ते आजूबाजूचे लोक आहे तर ते जानकीवर खूप चिडतात. जानकीला म्हणतात की काय तुम्ही, अहो आमचा वेळ किती व्हायला गेला. ती बाई सुद्धा आता खूप चिडते आणि तिथून आता सर्व लोक निघून जातात. त्यानंतर मात्र जानकी रागाने आता त्या गुंडाजवळ येते आणि त्या गुंडाला म्हणते की हे बघ, जर तू पुन्हा प्रयत्न केला पळून जाण्याचा तर मात्र मी सगळ्यांना बोलवेन आणि लोक किती पेटले होते हे तर तू बघितलं असेलच. लोक तुला फाडून खातील, पोलिसात देतील आणि मग राहा सडत कायम आयुष्यभर जेलमध्ये. मला जे काही हवं आहे तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दे, मी तुला सांगेल अगदी तसेच कर. तेव्हा तर तो गुंड घाबरतच हात जोडतो आणि म्हणतो की हो ताई, तुम्ही मला जे काही सांगताल तेच मी अगदी सर्व काही तसेच करेल. तेव्हा आता जानकी विचारते की सांग मला, अगोदर जे काही DNA चे सॅम्पल होते तर ते सॅम्पल तूच बदलले होते ना. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हो. तर जानकी म्हणते की सांग कुणाच्या सांगण्यावरून. तेव्हा आता लगेच तो गुंड नाही म्हणत असतो. तेव्हा जानकी पुन्हा आता इतकी ओरडते आणि त्याला म्हणत असते की हे बघ, मी तुला सांगितलं होतं की माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, नाहीतर मी सगळ्यांना पुन्हा बोलवेल आणि मग तुला पोलिसात देऊन जेलमध्ये पाठवेल. तेव्हा तो गुंड काही बोलायला तयार नसतो. तर जानकी लगेच आता अगदी मोठमोठ्याने ओ दादा आणि इकडे जे काही आहे त्या सगळ्यांना मात्र ओरडून ओरडून पुन्हा बोलवण्याचा प्रयत्न करत असते. तो गुंड खूप घाबरतो आणि नाही ताई असं करू नका, मी सगळं काही खरं सांगतो असं तो आता जानकीला म्हणतो. जानकी म्हणते की बोल ना, अरे कुणाच्या सांगण्यावरून तू हे सगळे सॅम्पल बदललेस. तेव्हा लगेच आता तो गुंड म्हणतो की ऐश्वर्या रणदिवे. तेव्हा जानकी पुन्हा विचारते की कुणाच्या. तर लगेच आता तो गुंड पुन्हा म्हणतो की ऐश्वर्या रणदिवे यांच्या सांगण्यावरून मी आता हे सर्व काही सॅम्पल बदलले. तेव्हा आता जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की
मला माहिती होतं, संशय होता की नक्की ती हे सर्व ऐश्वर्याच करेल. त्यानंतर आता लताबाई इकडे बाहेर आलेली असते. लताबाई आता बाहेर येऊन मात्र आता खूप रडत असते, कारण ऐश्वर्या तिच्याशी जे काही वागली ते सगळं काही आता लताबाईला आठवत असते. आता जे काही आहे ते सगळं काही अगदी लताबाईला सहन होत नाही, की कारण जे काही आता आपल्याशी हे वागली तर त्याचं खरीला इतकं वाईट वाटतं. एका आईच्या भावनेशी ती खेळली म्हणून ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो. म्हणून लताबाई आता हे सर्व आठवून इतकी रडत असते. आणि आता रडता रडता मात्र तिला आता खरंच ऐश्वर्याचा खूप राग येतो. म्हणजे ती आपल्या बोटावर मला नाचवत होती आणि मी खरंच तिच्या अगदी आहारी गेले. तिचं जे काही आहे ते सर्व काही अगदी खरं मानून मी तिच्यावर विश्वास ठेवला. मी असं करायला नको होतं. मी कसं तिला इतकं भुलले असेल. परंतु आता मात्र येथे थांबून काय उपयोग. मी आता येथून निघून जायला हवे, कारण मी आणखीन खोटं ह्या ऐश्वर्याचं ऐकून नाही वागू शकत. आणि परत एकदा रडत विचार करते की जर येथून मी निघून गेले तर मात्र ही ऐश्वर्या मला माझ्या मुलीचा पत्ता नाही सांगणार. पण कशावरून ऐश्वर्या खरं बोलत असेल म्हणून. आणि एकतर मला आता कोणताही पर्याय सुद्धा दिसत नाही. आणि ती जर म्हणते की ते सर्व काही खरं असेल तर मात्र त्यामुळे ऐश्वर्या जे काही सांगते ते सर्व ऐकून मला येथेच थांबावं लागेल. नाहीतर ऐश्वर्या जर मी इथून निघून गेले तर माझ्या बबडीची भेट मला ऐश्वर्या कधीही नाही घडून देणार. शेवटी मला ऐश्वर्याचं ऐकावं लागेल माझ्या बबडीसाठी, माझ्या बबडीला भेटण्यासाठी. त्यामुळे आता लताबाई तेथे थांबण्याचं ठरवते. या सगळ्याचा विचार करत लताबाई तेथे आता रडत बसलेली असते. तेवढ्यात गुलाबदादा धावत येतात. गुलाबदादा म्हणतात की अहो, त्यांचं काम आता गुलाबदादांचं सुरू असतं. डस्टबिन वगैरे बाहेर फेकला आता आलेले असतात. आणि लताबाईला तेथे बघून विचारतात की काकू तुम्ही इथे काय करतात. तेव्हा आता लगेच लताबाई खोटं बोलते. लताबाई म्हणते की अरे काही नाही, पाय मोकळा करण्यासाठी आले होते. तर गुलाबदादा म्हणतात की बरं बरं. डस्टबिनमध्ये गुलाबदादांनी जे काही टाकायला अगदी आतमधील कचरा आणलेला असतो, तर त्या कचऱ्यामध्ये आता त्या डस्टबिनमध्ये जे स्वेटर आहे तर ते गुलाबदादांच्या हातामध्ये बघून मात्र लताबाईला धक्का बसतो. लताबाई आता खरंच पाहत असते तेव्हा ऐश्वर्याने नक्की हे स्वेटर टाकून दिले असणार. म्हणून लगेच आता लताबाई धावतच येते आणि गुलाबदादांना विचारते की अरे तू हा कचरा कुठून आणलास. तेव्हा आता लगेच गुलाबदादा सांगतात की हो, तो ऐश्वर्या ताईंच्या रूममधून आणला. तेव्हा आता लताबाई तो स्वेटर घेते आणि लताबाई ते स्वेटरकडे बघून खूप रडत असते. तर गुलाबदादा म्हणतात की अहो, ते स्वेटर आहे ते स्वेटर आता खूप घाण झालेले आहे, तुम्ही कशाला त्यामधून ते काढतात. लताबाईला आता इतकं वाईट वाटतं, कारण आपण जो स्वेटर दिला होता तो स्वेटर सुद्धा ऐश्वर्याने फेकून दिला. तेव्हा लताबाई खूप रडत असते. लताबाई म्हणते की अरे घाण नाही, तर तो स्वेटर माझा प्राण आहे, प्राण. तुझ्या आठवणीत आता मी हा स्वेटर विणला होता, म्हणून तिला आपल्या बबडीची खूप अशी आठवण होत असते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश जानकी जानकी जानकीला आवाज देत आता घरी येत असतो. तेव्हा आता नाना आणि सुमित्रा समोरच बसलेले असतात. तर ऋषिकेश विचारतो की नाना, आई, अहो जानकी कुठे आहे, कुठे गेली. तेव्हा आता सुमित्रा लगेच टोमणे मारत म्हणत असते की आजकाल ती कुठे जात असते, कुणाला सांगून जात तर नाही ना, त्यामुळे ती कुठे गेली काय गेली आम्हाला खरंच माहिती नाही. तेव्हा आता लगेच म्हणजे नाना विचारतात की अरे ऋषिकेश काय झालं, तू का जानकीला इतका आवाज देतो. ऋषिकेश म्हणतो की अहो नाना, कारण मी तिकडे ऑफिसमध्ये होतो तर जानकीचा फोन आला होता आणि तो फोन आल्यानंतर तो मध्येच कट झाला होता. त्यामुळे मला जानकीची खूप काळजी वाटली, म्हणून घाईने मी आता जानकी कुठे आहे हे बघण्यासाठी घरी आलो. आणि आता घरी आल्यानंतर सुद्धा जानकी इथे नाही, नक्की जानकी कुठे गेली, म्हणून मला तिची खूप काळजी वाटते. आणि ती कुणाला न सांगता गेली, कुठे गेली असेल. ऐश्वर्या आणि सारंग तर तेथेच असतात आणि हे सर्व ऐकत असतात. जानकी घरात सुद्धा नाही आणि जानकी कुठे गेली असेल म्हणून ऋषिकेश विचारत असतो. तेवढ्यात आता जानकी त्या गुंडाला घेऊन तेथे येते आणि मी इथे आहे असं आता ती सर्वांच्या समोर म्हणते. जानकी मात्र त्या गुंडाची गचंडी धरून सगळ्यांच्या समोर त्याला ढकलून देते. तेव्हा मात्र आता सर्वजण पाहतच असतात नक्की हा कोण माणूस आहे. ऐश्वर्या तर आता घाबरते. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरून सारंगला म्हणते की सारंग, अहो हा तर तोच माणूस आहे. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. तर आता लगेच ऋषिकेश ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, हा सर्व काय प्रकार आहे, काय कोण आहे हा, मला एक गोष्ट सांग की जानकी, अगं तू कुठे होतीस. आणि तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता ना,
आणि हे बघा ऋषिकेश, तो विश्वास बसावा म्हणून मी पुरावा घेऊन आलेले आहे. त्यावर आता नाना विचारतात की जानकी अगं कसला पुरावा. तेव्हा जानकी म्हणते की अहो नाना, ती बाई आहे ना आपल्या घरामध्ये, तर ती पार्वती नाही याचा पुरावा. DNA टेस्टचे जे रिपोर्ट आले होते ते रिपोर्ट खोटे आहे याचा पुरावा मी घेऊन आले. ते सॅम्पल बदलले गेले होते याचा पुरावा. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या तर पायाखालची जमीन सरकते. त्यांची बोलतीच बंद होते. अगदी धक्क्याने ते जानकीकडे बघत असतात. जानकी म्हणते की DNA चे जे काही सॅम्पल होते तर तो बदलणारा हाच माणूस आहे ज्याला मी इथे आज घेऊन आले. तेव्हा आता लगेच ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश लगेच आता त्या माणसाला खूप काही मारत असतो आणि त्याच्या अगदी एक एक कानामागे देऊन म्हणतो की अरे कोण आहेस तू, सांग, आणि तू सॅम्पल का बदललेस, कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व केलंस आणि का बदलले, सॅम्पल तूच बदलले होते का. तेव्हा आता तो माणूस मार खात म्हणतो की हो साहेब, सॅम्पल मी बदलले होते. ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश आची त्याची गचंडी धरून त्याला हरामखोर वगैरे म्हणून त्याला खूप मारत असतो आणि सॅम्पल कधी बदलले असे विचारत असतो. तेव्हा आता तो माणूस खूप घाबरतो आणि तो म्हणतो की आता ते डॉक्टर जेव्हा सॅम्पल घेऊन चालले होते लॅबमध्ये तेव्हा मी बाईकमुळे त्यांचा थोडासा अपघात केल्याचं अगदी त्यांना भासवलं आणि तेव्हाच हे सॅम्पल मी बदलले. मी त्यावेळेस मात्र डॉक्टरांना अगदी त्या भांडणामध्ये गुंतवले आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्याच वेळेत शेवटी ते सॅम्पल बदललेत. तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. परंतु ऋषिकेशला इतका राग येतो. ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकते. आता मात्र काही खरं नाही. शेवटी हा माणूस आपलं नाव घेईल याची मात्र आता खूप ऐश्वर्याला भीती वाटत असते. आता ऋषिकेशला भलताच राग येतो आणि त्या गुंडाला चांगलं तो मारत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, याने सॅम्पल बदलले होते. तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की फक्त त्याने सॅम्पल नाही बदललेत, परंतु ते कुणाच्या सांगण्यावरून बदलले हे सुद्धा सगळ्यांना माहिती व्हायला हवे. तेव्हा आता तो माणूस लगेच ऐश्वर्याकडे पाहत असतो. ऐश्वर्या खूप घाबरते. तर जानकी म्हणते की बोल, अरे बोल ना, अरे कुणाच्या सांगण्यावरून तू हे सॅम्पल बदललेत. तेव्हा लगेच आता ऋषिकेश त्याच्यावर धावून जातो. ऋषिकेश आता म्हणतो की बोल, अरे कुणाच्या सांगण्यावरून तू हे सर्व केले. तर लगेच आता तो ऐश्वर्या ताईंच्या असं म्हणून जातो. ऐश्वर्या ताईच्या सांगण्यावरून हे सर्व केले. तेव्हा लगेच सारंग ओरडतो. सारंग म्हणतो की काय, हा माणूस मुद्दाम खोटं बोलतो. तेव्हा आता जानकी म्हणते की खरं आहे तेच बोलतोय. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की ती बाई पार्वती नाही, पण कोणीच माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्यामुळे कळलं का आता सगळ्यांना की सॅम्पल कोणी बदलले होते आणि हे जे काही आता झाले तर केवळ आणि केवळ या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून झाले. जानकी आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत सर्वांना हे दाखवत असते. तर आता तो गुंड खाली मान घालत म्हणतो की आता मी येथून जातोय. परंतु ऋषिकेश त्याची गचंडी धरतो आणि तू कुठे जातो, अरे तुला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे, तू कशाला इथून कुठे जातो. तेव्हा आता तो पोलीस म्हणल्यानंतर घाबरतो आणि जानकीला म्हणतो की जानकी ताई, अहो पोलिसात, आणि जे काही तुम्हाला पाहिजे नव्हतं शेवटी मी तेच बोललो. आता तो माणूस पलटी खातो. पोलिसात नाही जायचं आणि पोलिसात का नेतात मला. तेव्हा आता सर्वजण आता पुन्हा धक्क्याने त्या माणसाकडे पाहत असतात. तेव्हा लगेच आता सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की अहो नाना, बघितलंस का तो माणूस काय बोलतो. पाहिजे ते म्हणजे कुणाला पाहिजे ते बोलतोस तू. आणि आता तो गुंड लगेच पलटी मारत म्हणतो की जानकीला, अहो बघितलंस का, तुम्हीच मला सांगितलं होतं इकडे यायचं आणि ऐश्वर्यांचं नाव घ्यायचं म्हणून. तेव्हा आता जानकी त्याच्यावर ओरडते, अरे काय काय बोलतोस तू, खोटं बोलतोस. तेव्हा आता ऐश्वर्याला बोलायला संधी येते. ऐश्वर्या लगेच आता पुढे येते आणि ऐश्वर्या पुढे येऊन लगेच म्हणते की हो ना जानकी, तो आता खरं बोलतोय आणि शेवटी सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर आलेच ना. आणि हे बघ अगं, याला ट्रेन करण्यासाठी तुला तर खूप कमी वेळ मिळाला असेल जानकी, त्यामुळे हे बघ तू जेवढं याला शिकवलं तितकंच हा बोलतोय. आणि ऋषिकेश दादानी जेव्हा याला पोलिसांची भीती दाखवली तेव्हा बरोबर आता तो तुझ्याकडे वळला. म्हणजे जे काही तू त्याला करण्यासाठी सांगितले होते शेवटी तो तेच करायला निघाला. आणि ऐश्वर्या आता सगळ्यांना म्हणते की बघितलंस का सगळ्यांनी, हा जानकीने काय केलं, खोटा साक्षीदार आणून माझ्या विरुद्ध सगळ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि ऐश्वर्या आता मुद्दाम सगळ्यांच्या समोर त्या माणसाच्या कानामागे देत असते आणि त्याला म्हणते की काय, मी तुला कधी भेटले होते का, तू कधी मला या अगोदर बघितलं होतं का. अगदी त्याची मारमार करून त्याच्याकडून हे सर्व विचारून घेत असते. आता तो माणूस सुद्धा ऐश्वर्याला घाबरतो आणि सयाजीरावांना तर घाबरत असतो. त्यामुळे शेवटी तो जानकीचेच नाव घेतो. आणि सारंग, तुम्ही बघितलंस का, आई आणि नाना तुम्ही बघितलंस ना तो माणूस काय बोलतो. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा त्या माणसाची गचंडी धरतो आणि जे काही खरं आहे तर ते सांग असं म्हणतो. खरं बोल नाही तर मी. तेव्हा तर तो माणूस
मुद्दाम खोटं आता जे काही आहे ते बोलतो आणि म्हणतो की हे बघा मला मारू नका, आणि आता मुद्दा म्हणतो की ह्या जानकीताईंनी मला मार्केटमध्ये बोलावलं होतं आणि जे काही मी म्हणजे सांगेल तेच तू करायचं, सगळ्यांच्या समोर तेच बोलायचं, नाहीतर मी सगळ्या माणसांना सांगून ठेवील की ह्या माणसाने माझी छेड काढली म्हणून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीन सरकते, जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की आता खरंच हा माणूस किती बदलला. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे मी तुला असं काही करण्यासाठी सांगितले नव्हते आणि हे बघ, अरे तुलाच माणसं ही मार्केटमध्ये मारायला आली होती. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हो, मार्केटमध्ये तुम्हीच मला माणसांना मारायला पाठवले होते आणि तुम्हीच मला हे सर्व बोलायला सुद्धा सांगितले होते. मी जर बोललो नसतो तर तुम्हाला पोलिसात देण्याची धमकी सुद्धा दिली होती. सारंग लगेच म्हणतो की आई बघितलंच ना. आणि आता ऋषिकेशला म्हणतो की तुम्हाला माहितीच आहे ना की माणसं कशी असतात आणि मला सगळ्यांचा मार खावा लागला असता, म्हणून मी आता हे जे काही आहे ते यांचं ऐकलं आणि शेवटी आता मी येथे सर्व काही अगदी बोलायला आलो होतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेशला आता त्या माणसावरच शेवटी विश्वास बसतो. जानकीचे हे सर्व ऐकून मला खोटं बोलावं लागलं असे मात्र आता तो जेव्हा तो माणूस म्हणतो तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. परंतु ऐश्वर्या आणि सारंग यांना खूप आनंद होतो. त्यांच्या समोर म्हणतो की जानकीताई आता जे काही मी बोललो ना ते सगळं काही तुमच्या सांगण्यावरून बोललो. ऐश्वर्या आणि सारंगला खूपच आनंद होत असतो. आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की अरे भास्कर किती खोटं बोलशील आणि काय रे तुला लाज कशी वाटत नाही, असे आता जानकी सर्वांच्या समोर त्याला विचारत असते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश त्या माणसाला परत विचारण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सुमित्रा पुढे येते. सुमित्रा लगेच म्हणते की आज झालं जानकी. तेव्हा जानकी त्या गुंडाला म्हणते की अरे हे सर्व खोटं बोलताना तुला कशी लाज वाटत नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं भास्कर जानकी, लाज तर तुला वाटायला हवी. अगं मी तर तुला खूपच साधी समजत होते आणि मानलं होतं की मी तू हट्टी असेल, नको तेथे आता मी तुला मत देत होते. एखाद्या गोष्टीबद्दल अगदी स्वतःचं मत साधून अगदी चांगलं काही अगदी सिद्ध करणारी असेल, परंतु आता नाही. आता मी तुला ओळखलं, कारण स्वतःवर संशय न येण्यासाठी आणि दुसऱ्यावर अगदी म्हणजे ऐश्वर्यावर संशय येण्यासाठी तू इतक्या खालच्या थराला उतरेल असे कधीही मला वाटलं नव्हतं. तुझ्याकडून मला अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, पण आज तुझं खरं रूप माझ्या समोर आलेच. अगं ह्या माणसाने ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष द्यावी म्हणून तू याला वेठीस धरले. तेव्हा आता जानकीवर जे काही आरोप होतात ते जानकीला सहन होत नाही. जानकीचे डोळे भरून येतात आणि ती आईंना हे समजावण्याचा प्रयत्न करते की आई खरंच मी काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, हा माणूस खोटं बोलतो. सुमित्रा पुढे म्हणते की हे बघ अगं ऐश्वर्या बदलली, ऐश्वर्या चांगली झाली आणि ती आता माझ्या जवळ येते, माझ्या पुढे पुढे करते, म्हणून तुला ते सर्व सहन होत नाही, म्हणूनच तू हे सर्व करतेत ना. अगं तू तर काय केलंस, तू तर पार्वतीला या घरामध्ये आणून ठेवलं आणि माझ्यापासून तू शेवटी लांब गेलीस आणि तुला काय वाटलं होतं की हे सर्व तू करशील आणि ऐश्वर्या लांब जाईल आणि तू माझ्या जवळ येशील का. आज सुमित्रा वाटेल तसं जानकीवर आरोप करत असते. नाना लगेच सुमित्राला म्हणतात की सुमित्रा अगं काही पण तू बोलू नकोस. तर सुमित्रा रागाने नानांना म्हणते की हे बघा तुम्ही शांत राहा, तुम्ही एकही शब्दामध्ये बोलू नका. आणि नानांना म्हणते की जरी पार्वतीने हे घर ताब्यात घेतलं असलं तरी एक लक्षात ठेवायचं की अजून पण मी तुमची बायको आहे म्हणून, आणि या घराच्या भल्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. असे जेव्हा ती आता म्हणत असते तेवढ्यात तो माणूस आता लगेच तेथून सटकतो, तो निघून जातो. तेव्हा आता सुमित्रा अगदी तोऱ्यातच म्हणते की आज मात्र जो काही अधिकार मला आहे ज्या घराचा, त्या अधिकाराने मात्र आज ह्या जानकीला मी घराच्या बाहेर काढणार आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश नाना यांना धक्का बसतो. तेव्हा आता लगेच सारंग आणि ऐश्वर्या यांना तर खूप असा आनंद होतो. जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की जानकी अगं तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला एक क्षण सुद्धा मी या घरामध्ये नाही राहून देणार. तेव्हा आता ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश म्हणतो की आई तू हे काय करतेस, परंतु सुमित्रा आता कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की भास्कर ऋषिकेश तू काही एक बोलू नकोस. तेव्हा आता सुमित्रा रागाने जानकीच्या हाताला धरते आणि तिला ओढत बाहेर घेऊन येत असते. चल म्हटलं ना. तेव्हा आता जानकी अगदी हात अगदी थांबवते आणि आईंना म्हणते की मला माफ करा, यावेळेस मात्र मी घराच्या बाहेर नाही जाणार. आणि आई हे बघा या घराची लक्ष्मण रेषा मागच्या वेळेस मी ओलांडली होती, तेव्हा मात्र आपल्या घराची जी काही आबरू होती ती वेशीला टांगली होती. माझं हे घर आणि
दिव्यांचं हे पिढीजात अगदी जे काही आहे वैभव एखाद्या मुक्या जनावरासारखं विकायला काढलं होतं. तेव्हा आता सर्वांच्या समोर जानकी जेव्हा घराच्या बाहेर गेलेली असते आणि तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग यांनी जे काही आता हे घर विकायला काढलेलं असतं तो सावकाराने सुमित्राला ढकलत घराच्या बाहेर काढलेले असते. हे सर्व क्षण आता सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. तर जानकी म्हणते की आई आठवते का त्या घराची तेव्हा बोली लागली होती. त्यामुळे आई तुम्हाला हे आठवत असेल तर रणदिव्यांची ही शान आणि माझ्या कुटुंबाचा मान मी मात्र आता नाही अगदी खाली गळून देणार. त्यासाठी आई मी या घरातून बाहेर नाही जाणार, कुठेही माझा यावेळेस मात्र जाणार नाही. परंतु सुमित्रा तर आता पेटून उठलेली असते. सुमित्रा आता जानकीला रागाने म्हणते की हे बघ तुझी एकही गोष्ट मला आता ऐकून घ्यायची नाही आणि चल म्हणून सुमित्रा आता जबरदस्तीने जानकीच्या हाताला धरते आणि तिला तेथे दरवाजात उंबऱ्यावर ढकलून देते. तेव्हा आता जानकी तेथे उंबऱ्यावर पडते तर ऋषिकेश जानकी म्हणून जानकीला ओरडतो. तेव्हा आता ऋषिकेशलाच काळजी लागलेली असते आपल्या जानकीची. परंतु आज मात्र सुमित्राने आपल्याला घराच्या बाहेर ढकललंस. जानकीला याचं खूप वाईट वाटतं. ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो परंतु लताबाईला सुद्धा खूप आता वाईट वाटत असते. तेव्हा आता जानकी परत उठून बसते आणि सर्वांकडे बघत आता सुमित्राला म्हणत असते की जर आई तुमची इच्छा असेल ना हे घर मी सोडून जावं तर मी जाईल, परंतु तोपर्यंत मी जाणार नाही जोपर्यंत या घरातील खोटारडी माणसं घराच्या बाहेर नाही पडत. ही ऐश्वर्या आणि ह्या सगळ्यांचा खोटा चेहरा जोपर्यंत मी समोर आणत नाही तोपर्यंत मी घराच्या बाहेर नाही जाणार, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. जेव्हा मी यांना घराच्या बाहेर काढेल तेव्हाच मी आता या घरातून बाहेर जाईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तोपर्यंत मी तुला या घरामध्ये सुनेचा दर्जा नाही देणार. असे बोलून आता सुमित्रा रागाने आपल्या रूम मध्ये जाते. सुमित्राचा हा निर्णय ऐकून आता नाना म्हणतात की सुमित्रा काय बोलतेस. सुमित्रा कोणाचंही काही ऐकून न घेते आणि लगेच आता डायरेक्ट रूम मध्ये जाते. आता ऐश्वर्याला फारच आनंद होतो आणि सारंगला सुद्धा. बिचारी आता रडत असते आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत असते कारण तिला ऐश्वर्याचा आता फार राग येतो. त्यानंतर आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघंही आता रूम मध्ये येतात. तर सारंग ऐश्वर्याला विचारत असतो की तिला कसं कळलं की आपण ते रिपोर्ट चेंज केले आणि कळलं तर कळलं परंतु त्या माणसाला बद्दल तिनं कसं शोधून काढले, म्हणजे त्या माणसाला शोधून तिने कसं त्याला घरात आणले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तेच तर मला नाही कळत आणि हे बघा सारंग मला असं वाटलं होतं की आज मात्र माझा सगळा काही खेळ संपला. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या असं कसं संपेल, हो ती तरी जानकी असेल परंतु तुम्ही तर ऐश्वर्या आहात. तुम्ही कायम त्याच्या 2 पावलं हे पुढे असतात आणि हे बघा तुम्ही नक्की त्या माणसाला अगोदरच हे सांगून ठेवलं असणार. त्यामुळे ऐन वेळेस मात्र तो माणूस जानकी बहिणीवरच पलटला आणि त्याने तुमचं नाव घेता जानकीचं नाव घेतले. तेव्हा आता ऐश्वर्या ही सारंगकडे रागाने बघत असते आणि सारंगला म्हणते की सारंग अहो तुम्हाला असं वाटतं का मी हे सर्व केले म्हणून, अहो मी नाही केले. आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात तुम्ही नाही करणार तर हे सर्व कोण करणार बरं. तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग ते तर मी तुम्हाला सांगते की हे सर्व मी नाही केले. म्हणजे हे बघा सारंग अहो मी त्या माणसाला असं काही बोलले नव्हते, मुळात आमच्यामध्ये काही बोलणं असं झालंच नव्हतं. त्याने ऐन वेळेस मात्र मला वाचवलं आणि जानकीचं नाव कसं घेतले हे मलाच माहिती नाही. आता सारंग म्हणतो की म्हणजे याचा अर्थ काय होतो की अजून कोणीतरी आहे की जे आपल्या बाजूने आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या आता विचार करते आणि म्हणते की मग असं कोण आहे की जे आपल्या बाजूने अगदी विचार करून आपला विचार करतात, आपल्या बाजूने आपल्याला मदत करतात. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या दोघंही विचार करत असतात की नक्की कोण व्यक्ती आहे की ती जानकीच्या विरोधात आहे. तेव्हा आता संध्याकाळ होते. आता तो माणूस मात्र जे काही त्याने आता सांगितलेले होते, ज्या माणसाने त्याला पैसे दिलेले होते कारण तोच आता तो बॉस आहे तर तेथे भेटायला आलेला असतो. तेव्हा तो गुंड आता लगेच म्हणजे तेथे येतो, त्याला भेटायला गाडीजवळ येतो आणि तुम्ही जसे मला सांगितले अगदी तसेच केले की मी ऐश्वर्याला वाचवले आणि जानकीला अडकवले. तेव्हा आता तो जो काही आहे हातामध्ये वगैरे सॉक्स वगैरे घातलेला असतो आणि तो आपल्या ह्या माणसाच्या हातात पैसे देतो आणि लगेच आपल्या गाडीची काच वर करून तो तेथून निघून जातो. म्हणजे अजून कोणीतरी असा आहे की जो यामध्ये डाव खेळतोय. जानकी बिचारी आपली रडत आता बाहेर बसलेली असते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं अजून किती वेळ तू आता येथे बसणार आहे, चल बरं आतमध्ये. तेव्हा जानकी रडत म्हणते की नाही ऋषिकेश अजून थोडा वेळ मला इथेच बसायचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे सगळं करण्याची काय गरज होती जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे काय आणि तुम्हाला काय वाटतं की ऋषिकेश हे सर्व मी मुद्दाम केलं का, मुद्दाम त्या माणसाला मी इथे खोटं बोलायला घेऊन आले का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तू खोटं बोलून घेऊन नाही आलीस परंतु तो माणूस मात्र खोटं बोलला असेल. परंतु जानकी अगं या सर्वांमध्ये काय झालं, शेवटी तूच सगळ्यांच्या समोर खोटी ठरलीस. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशकडे पाहत असते आणि
मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की हे बघ, या घरात अगोदर सारखं काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे या घरात जे काही वाद सुरू आहे ते तेव्हाच मिटतील की या घराचे जेव्हा 4 हिस्से होतील। एकदा की हिस्से झाले की सर्व काही अगदी सगळेजण खुश होतील आणि जानकीवर मात्र कोणतेच आरोप होणार नाहीत। तेव्हा आता ऋषिकेश आईला ही सर्व सांगत असतो की जर आता जानकी तुला या घरामध्ये नको असेल, तिचं असणं तुला नको असेल, तर मात्र मी सुद्धा आता यापुढे या घरामध्ये नाही राहणार। तेव्हा आता या घराचे अगदी 4 तुकडे होणार, म्हणून जानकी आपली जी काही रणदिव्यांची ती पाटी आहे तर त्यावर अगदी हात ठेवत रडत अगदी उमऱ्यावर बसते। म्हणजे आता हे घर नाही राहणार, म्हणून जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।